नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली अर्जुन सुमनला वाचवायला पोहोचतात तेव्हा सुमनची अवस्था पाहून सायलीला तर खूप रडू येतं. सुमन देखील तिच्या गळ्यामध्ये पडून खूप मोठमोठ्याने रडू लागते. इकडे सगळे सुभेदार खूप काळजीमध्ये असतात, कारण अर्जुन आणि सायली काहीतरी कारणं सांगून बाहेर पडलेले असतात आणि त्यांचे फोनही लागत नसतात. सगळेजण खूप काळजीमध्ये असतात. रविराज आता चैतन्याला कॉल करून विचारतो की नेमकी अर्जुन सायली कुठे आहेत, पण चैतन्याला सुद्धा या गोष्टीची काहीच खबर नसते. आता प्रिया घाबरते आणि तिला असं वाटतं की अर्जुन सायली नेमकी महिपतकडे ते गेले नसतील, त्याने माझं नाव तर घेतलं नसेल. आता इकडे सायलीने विचारल्यानंतर सुमन सांगते की मला इथे आमच्या यांनीच बांधून ठेवलं होतं. तेव्हा मात्र सर्वांना खूपच धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, नागराज काकाने असं केलं आणि ते सुद्धा का? तेव्हा सुमन सांगते की महिपतसुद्धा इथेच होता. आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. महिपतला इथे त्यांनी का बांधून ठेवलं असेल? त्यांची तर खूप चांगली मैत्री होती ना, असा प्रश्न सायलीला पडतो. इकडे घाबरलेली प्रिया नागराजला कॉल करायचा प्रयत्न करते, पण नागराज मोठ्या आवाजात गाणी ऐकून ड्रायव्हिंग करत असतो. त्याला काही फोनचा आवाजच येत नाही. प्रिया म्हणते, म्हणजे हा पण सटकला की काय? हा नागोबा मला फसवून कुठेतरी गायब तर झाला नसेल? यांनी जेव्हा मला काम सांगितलं तेव्हा मी लगेच हजर राहायचं आणि मला जेव्हा गरज असते तेव्हा मात्र हा कधीही जागेवर सापडत नाही. आता इकडे सुमनने अर्जुन सायलीला सगळी हकीकत सांगितलेली असते. कसं नागराजने तिला बांधून ठेवलं, त्यानंतर दुसरीकडे शिफ्ट केलं. आता या सगळ्यावरून अर्जुन आणि सायली अंदाज लावतात की म्हणजे रविराज काकांचा ॲक्सिडेंटसुद्धा नागराज काकांनीच घडून आणला. तेव्हा सुमन म्हणते, हो, मलाही तसाच संशय होता. मी तसं विचारलंसुद्धा त्यांना, पण त्यांनी कबुली तर नाही दिली, उलटं मला मारण्याची धमकी दिली. आता इकडे सुभेदारांकडे नागराज येतो आणि का बरं इकडे सगळे टेन्शनमध्ये आहे असं विचारतो, पण त्याला कोणीच काहीच उत्तर देत नाही. तेव्हा प्रिया त्याला खुणवते आणि इकडे या म्हणते. नागराज तिच्याजवळ जाऊन विचारतो की काय झालं? अन्नपूर्णा निवासला आग लागल्यासारखे सगळे इतके टेन्शनमध्ये का आहेत? तेव्हा प्रिया त्याला सांगते की अगोदर तुम्ही सांगा कुठे होतात, कारण अर्जुन आणि सायली अचानकपणे काहीतरी थातुरमातुर कारणं सांडून इथून निघून गेले आहेत. तेव्हा मात्र नागराजसुद्धा खूपच घाबरतो. इकडे सुमन अर्जुनला म्हणते की माझ्या नवऱ्याने गुन्हा केला, त्याला शिक्षा व्हायलाच हवी. सायलीसुद्धा हेच म्हणते की आता थांबायचं नाही. अर्जुन म्हणतो, पण एवढीशा गोष्टीवरून आपण हे सिद्ध करू शकणार नाही की नागराज काकानेच तो ॲक्सिडेंट घडून आणला होता. आपल्याकडे तसे काही पुरावे नाही आहेत. काहीतरी वेगळा विचार करावा लागेल, कारण सुमन काकूने जरी आपल्याला साक्ष दिली तरीसुद्धा ती साक्ष फक्त नागराज काकाला 2च गुन्ह्याची शिक्षा देईल आणि आपल्याला तसं व्हायला नको आहे. तेव्हा सायलीच्या डोक्यात एक प्लॅन येतो. आपण आपल्याच सगळ्यात मोठ्या शत्रूचा यासाठी उपयोग करून घेऊ शकतो. म्हणजे नागराज काकाने नाही तर महिपतने सुमन काकूला किडनॅप केलं होतं असंच आपण सगळ्यांना सांगायचं. अर्जुनलाही तिचं म्हणणं पटतं. आता इकडे महिपतचे गुंड बेशुद्ध असतात आणि नागराज त्यांना वारंवार कॉल करतो, पण ते काही कॉल उचलत नाही. त्यावरून त्याला सगळ्याचा गोष्टीचा अंदाज येतो. आता इकडे सगळेजण काळजीत असतानाच अर्जुन आणि सायली तिथे येतात. पूर्णाजी म्हणते, अरे तुम्ही कुठे होतात? न सांगता गेलात तुम्ही. किती काळजी लागली माहिती आहे का तुम्हाला? आता सगळेजण प्रश्न करत असतात, मात्र अर्जुन आणि सायली फक्त हसतमुखाने बघत असतात. आणि तिथे सुमन समोर येते. तिला पाहून तर सगळ्यांना खूप आनंद होतो. प्रतिमाला तर रडूच अनावर होतं. सुमन, तू कशी आहेस? आतमध्ये ये, असं म्हणून तिला आतमध्ये घेतात. पण इकडे प्रिया मात्र चांगली पांढरी फट पडलेली असते. आता सुमन आतमध्ये ये असं जेव्हा नागराज ऐकतो तेव्हा नागराजच्या तर पायाखालची जमीनच सरकते. सुमन इथं पोचली याचा अर्थ ती आता माझं नाव घेणार आणि सगळं संपलं असं त्याला वाटत असतं. पण अर्जुन आणि सायलीच्या प्लॅनप्रमाणे सुमन काहीच बोलत नाही. तर तिला विचारतं, पण हिला किडनॅप कोणी केलं होतं कळालं का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नागराज काका. तेव्हा मात्र नागराज खूपच घाबरतो. सगळेजणसुद्धा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात. अर्जुन लगेच शब्द फिरवतो, अरे नागराज काका, तू लांब का आहेस? सुमन काकीची चौकशी कर ना. आणि खरंच सॉरी हां, आम्ही तुझ्यावरती खूप संशय घेतला. म्हणजे तू सुमन काकीला मारलं
ही गोष्ट चुकीचीच होती, पण तू तिला किडनॅप नाही केलं. रविराज विचारतो, मग कोणी केलं किडनॅप? तेव्हा सायली म्हणते, आम्ही जेव्हा तिथं गेलो होतो ना तेव्हा महिपतचे गुंड तिथं होते. महिपतने किडनॅप केलं. आता मात्र प्रिया आणि नागराजला चांगलाच धक्का बसतो. नागराज म्हणतो, बरं झालं ही बावळट सुमन काही बोलली नाहीये. प्रिया मनात विचार करते, ह्या नागोबाने या सुमनला कोणतं टॉनिक पाजले? ही एवढा सगळा त्रास सहन करून सुद्धा काहीच बोलली नाही त्याच्या विरोधात. म्हणजे इतकं सगळं करून सुद्धा हा नागोबा मात्र सेफ राहिला. आता नागराज खोटं सुमनशी बोलू लागतो. अगं सुमन, कुठं होतीस तू? मला किती तुझी काळजी वाटत होती. तुझ्या आठवणींमध्ये मी खूप रडत होतो. मला तर अजूनही विश्वास बसत नाहीये की तू माझ्या समोर आहेस. आता नागराज तिचे हात दाबत असतो आणि सुमन त्याला खूप घाबरत असते. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.